मित्रांनो 2024 मध्ये आपल्या आधार कार्डवरती 4 ते 5 बदल करण्यात आलेले आहेत। तर ते बदल कोणकोणते आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड करणं गरजेचं आहे। तर ते आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं युनिक गाईड हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवरती जाऊन myaadhar.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे। तर मी या ठिकाणी वेबसाईट सर्च करतो। वेबसाईट सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिलीच ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे। वेबसाईट ओपन केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तर मी या ठिकाणी माझा आधार नंबर टाकून घेतो। आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी कॅप्चा देखील टाकून घेतो। कॅप्चा टाकल्यानंतर जो तुमचा आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक OTP जाईल। तर तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर त्या ठिकाणी डाउनलोड आधार हा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल। तर या ठिकाणी डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला डाउनलोड हा ऑप्शन दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुमची आधार कार्डची फाईल डाउनलोड झालेली आहे। तर या फाईलला एक पासवर्ड असतो। तर तो पासवर्ड तुमच्या नावाची पहिली 4 अक्षर कॅपिटल आणि तुमचं जन्मवर्ष अशा प्रकारचा हा पासवर्ड असतो। तर मी या ठिकाणी माझा पासवर्ड टाकून घेतो। पासवर्ड टाकल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।